मंडळी, हा आहे मँगो हलवा किंवा तुम्ही याला काही पण म्हणू शकता. तर ह्याच्यामध्ये मी रवा पण वापरलेला नाही आहे किंवा डेसिकेटेड कोकोनट वगैरे पण काही वापरलेलं नाही आहे किंवा याला एक थेंबसुद्धा तूप पण वापरलेलं नाही आहे. पण दिसायला जेवढा इतका मस्त दिसतोय तेवढाच तो चवीला पण खूप सुंदर झाला आहे. तर याच्यासाठी मी काय वापरलं आहे आंब्याच्या रसाबरोबर ते मी तुम्हाला करता करता सांगते. चला कसा करायचा आपण बघूया. मी हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं. फ्रीजमध्ये ठेवलं की याची चव जास्त छान लागते. पण तुम्हाला नसेल ठेवायचं, नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल. चला. नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. सध्या आंब्याचे आपण खूप विविध प्रकार करतोय. तर हे काय आहे हे तुम्हाला लक्षात आलंय का सांगायच्या आधी ते मला कमेंट करून सांगा. तर हे आहे बटाट्याचं सत्व. तर बटाट्याचं सत्व म्हणजे सध्या मी छोटे छोटे ऑर्डर घेत असते, तर त्याच्यासाठी साबुदाणा आणि बटाट्याचे सांडगे मी सारखे करते. तर ते बटाटा सोलल्यानंतर आपण पाण्यात घालून ठेवतो, खिसल्यानंतर चिरल्यानंतर. तर त्याच्यामध्ये हे स्टार्च जे आहे ते खाली राहतं, वरचं पाणी टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये हा असा साका किंवा सत्व तुम्ही म्हणू शकता, हे खाली राहतं. हे अतिशय पौष्टिक असतं. तर हे वापरून मी आंब्याचं पुडिंग म्हणा किंवा तुम्ही काय म्हणू शकता, आंब्याचा खरवस म्हणू शकता, तर ते मी करणार आहे. तर हे आता अशा गाठी गाठी असल्यामुळे हे मी आता आधी मिक्सरमध्ये ना थोडंसं बारीक करून घेते. काय होतं, आंब्याचं पुडिंग करताना बरेच जण कॉर्नफ्लोअर वापरतात. कॉर्नफ्लोअर एकतर हेल्दी नसतं, पण ठीक आहे थोडंसं वापरावं लागतं. पण कॉर्नफ्लोअरची जी चव आहे तर ती मला विशेष आवडत नाही. तर कॉर्नफ्लोअरला पर्याय म्हणून मी आज हे बटाट्याचं सत्व वापरणार आहे. आणि बटाट्याचं सत्व वापरून हे पुडिंग कसं होतं ते आपण बघूया. मी पण पहिल्यांदाच करते आणि करतानाच तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे आधी मिक्सरमध्ये एकसारखं बारीक करून घेते. हे मिक्सरमध्ये मी असं गाठी वगैरे सगळ्या मोडून बारीक करून घेतलेलं आहे. आता हा जो आंब्याचा पल्प आहे, पल्पच म्हणायला पाहिजे, याच्यामध्ये मीठ साखर मी काही घातलेलं नाही आहे. हापूस आंब्याचा रस आहे हा. तर हा पण मिक्सरमध्ये फिरवून घेते एकदा. आणि आता आपण हा कढईमध्ये थोडा शिजवून घेऊया. आता हे आपल्याला सतत हलवत राहायचंय. हापूस आंब्याचा रस असल्यामुळे छान दाट रस आहे, त्याच्यामुळे वेळ लागणार नाही. आत्ता सध्या मी गॅस बारीक ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण आपला जो बटाट्याचं जे सत्व आहे तर त्याचं मिश्रण तयार करून घेऊया. आता हे मी दुधामध्ये त्याची स्लरी करून घेणार आहे. गाठी सगळ्या मोडून आपल्याला छान गुळगुळीत एक मिश्रण तयार करून घेऊया. हे मिश्रण बाजूला ठेवते. जाड बुडाची कढई जर असेल तर थोडासा गॅस मोठा करायला सुद्धा हरकत नाही. सतत ढवळत राहायचंय मात्र. आणि एवढ्या पल्पसाठी मी फक्त 2 टेबलस्पून बटाट्याचं सत्व घेतलेलं आहे. याला छान उकळी आली पाहिजे आणि मग याच्यामध्ये आपण थोडीशी साखर घालू. आंब्याची चव बघून आपल्याला साखर घालायची. फक्त 5 मिनिटं एक मीडियम गॅसवर मी हे मिश्रण शिजवते. आणि ह्याच्यामध्ये मी आता साखर घालणार आहे. तर हापूस आंबा आहे, गोड आहे, तर मी याच्यामध्ये साधारण 1 पाव वाटी साखर घातलेली आहे. तुम्ही चव बघून सुद्धा साखर कमी जास्त करू शकता. तर आता ही साखर आपण आधी विरघळून घेऊया व्यवस्थित. आता हे जे बटाट्याचं सत्व मी दुधामध्ये मिसळून घेतलं होतं, तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा रस होता, तर त्याच्यामध्ये मी हे घालून घेतलेलं आहे. हे सगळं आता एका हाताने शक्यतो पटपट हलवायचं, कारण हे लगेच घट्ट व्हायला लागतं. तर हे पटपट पटपट हलवत आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे. कारण बटाट्याचं सत्व घातल्यानंतर हे खूप लवकर घट्ट होतं. तर याच्यामध्ये गाठी होऊ नये म्हणून सतत हलवत राहायचं. मिश्रण मला खूप घट्ट वाटलं तर त्याच्यामध्ये मी अजून अर्धा कप दूध घातलेलं आहे. आता हे परत एकदा सगळं छान मिक्स करून घेऊया. परत दूध घातल्यानंतर एक मी 5 मिनिटं हे शिजवलं आहे आणि मी आता गॅस बंद केलेला आहे, कारण हे मिश्रण मला छान झालेलं वाटतंय. हे बघा असं कडेकडेने ना आपण जवळ आलं तर ते पसरत नाही आहे.
तुमच्या लक्षात आलं असेल. सगळे मिळून मला अगदी फक्त 10 मिनिटं लागलेली आहे हे सगळं पूर्ण प्रोसेस करायला.